विधायक कृष्णा खोपड़े ने महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजितदादा पवार के निधन पर शोक जताया। महाराष्ट्रातल्या इतिहासाची ही फार मोठी दुर्दैवी घटना झाली आहे। सकाळी जेव्हा अजितदादा गेले अशा प्रकारची जेव्हा माहिती आली तर कोणालाच विश्वास होत नव्हता, कारण अजितदादा असे सक्षम नेतृत्व होतं, एक दबंग नेतृत्वामध्ये त्यांची ख्याती होती। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणी दबंग नेतृत्व अगर कोणी होतं तर ते अजितदादा होते। कारण मी 2009 पासून दादाच्या माझ्या चांगला संबंध आला आणि जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा तेव्हा कोणतेही काम असेल त्यांनी तातडीने फोनद्वारे मोबाईलद्वारे जे काही व्यवस्था असेल तातडीने करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जी घटना ही घडली ही फार दुर्दैवी घटना आहे। त्यांची जागा तर कोणी भरू शकत नाही, परंतु राज्याच्या राजकारणामध्ये पकड, प्रशासनामध्ये पकड आणि एक फोन लावून ते सांगत होते का मी अजितदादा बोलतो, तो अधिकारी बी उठून त्यांना तत्काल त्यांना मान सन्मान होत होता। आणि आज अचानकपणे जे झालं हे देशाच्या इतिहासात, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये फार विचित्र प्रकार घडला। जितकं बोललो तितकं कमीच राहील, परंतु दादा गेल्यामुळे फार मोठं नुकसान महाराष्ट्राचं झालं, फार मोठं नुकसान कास्तकाराचं झालं, राज्यातल्या युवाचं नुकसान झालेलं आहे। संबंध महाराष्ट्र आज शोकच्या याच्यामध्ये पसरलेला आहे। त्यांची भरपाई होऊ शकत नाही अशा प्रकारची घटना या ठिकाणी घडली। मी आमच्या सगळ्याच्या वतीने आणि पूर्व नागपूरच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो।